आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रोज घेऊन मी अजून नाही जगू शकत. मला विक्रांतची माफी मागायलाच पाहिजे. याशिवाय काय माझ्या मनाला शांती मिळणार नाही. पण आता खूप उशीर झालाय. आता महेशरावांना फोन करणं बरोबर नाही दिसणार. तर मी उद्याच महेशरावांशी बोलून घेते आणि विक्रांतची माफी मागते. या गोष्टीमुळे आई सुद्धा अस्वस्थ आहे. विक्रांत म्हणाला तेही बरोबर आहे. मीही आईला माफ करायला हवं, नाहीतर तिचं मन तिला खात राहील. काय सॉलिड खेळला माहिती विक्रांत. आई तुला सांगतो शेवटपर्यंत हार मानायला तयार नव्हता. मज्जा आली असेल ना रे. खूप मज्जा आली. और मी यायला हवं होतं. पण मी माझ्या मित्रासाठी खुश आहे. अरे विक्रांत जिंकला यार. ताई, विक्रांतचा डबा. थँक्यू. निघते. बाय. थांब. हात जोडून माफी मागते तुझी. माफ कर मला. आई काय करतेस तू? हे माझ्याकडून चूक झाली आणि चूक झाल्यावर जे करतात तेच करते. हो आई, पण नाही. अगो, मुलांकडून चूक झाली तर आई ओरडते ना. आईकडून चूक झाली तर तिने माफी मागायला नको. मी खूप मनापासून माफी मागते तुझी. खरंच माफ कर मला. आई तू माफी नको मागूस. त्याची काही गरज नाहीये. अशी कशी गरज नाही? माझ्यामुळे तुम्हाला खूप सहन करावं लागलंय. गुन्हेगार आहे मी तुमची. आई असं नाहीये. बघ, कुठलीही आई आपल्या मुलांचा कधीच वाईट विचार नाही करत. आणि मला माहितीये तू जे काही केलंस ते आमच्या भल्याचा विचार करूनच केलंस. हा, पण त्याच्यामुळे तुला त्रास झालाच ना गो. बाय. मला विक्रांतची पण माफी मागायची. त्याच्याकडे घेऊन चल. मला मनात खूप साचलंय गो. सगळं खरं सांगून मोकळं व्हायचंय मला, पण नाही नको म्हणून. ठीक आहे, चल. एक मिनिट. ताई, आई कशाबद्दल बोलतीये? हो, आणि आई तुमची माफी का मागतात? कारण आईने आमच्या समोर जी अट घातली होती ते सगळं नाटक होतं. म्हणजे माझ्या मनात तसं काय नव्हतंच. महेशराव बोलले की मीनाताईंना दाखवून देऊ पोरांचं एकमेकांवर किती प्रेम आहे. ते कुठल्याही परिस्थितीत एकमेकांची साथ सोडणार नाही. आणि त्यासाठी एकच मार्ग होता. म्हणून मग मी अट ठेवली. विक्रांतने महेशरावांचं नाव न वापरता स्वतःच्या पायावर उभं राहून दाखवायचं. म्हणजे विक्रांतचं आणि ताईचं लग्न व्हावं
असंच तुला पण वाटतं ना? हा. देवच पावलं बाई. म्हणजे फायनली सगळं ठीक झालं. नाही, मी विक्रांतची माफी मागितल्यावर सगळं ठीक होईल. हा पण म्हणजे ताईचं लग्न होणार असंच ना? हा. बरं आई, तू थांब, मी रिक्षा बोलून येते. का गो, गाडी कुठे आहे? ग गाडी रिपेअरिंगला दिली आहे, आलेच मी. वासंती ताई. हा वासंती ताई बोला. हा महेशराव, आज मी विक्रांतला भेटायला चालले. अहो जा की. अहो तुमचा जावई आहे, तुम्ही त्याला कधी भेटायला जाऊ शकता. नाही तसं नाही, आज मी त्याला सगळं खरं सांगणार. पण असं अचानक का? अहो आपल्यातलं बोलणं गिरिजाने ऐकलं, मग तिने विक्रांतला सांगण्याआधी आपणच कबूल केलेलं बरं ना. हे बघा, पोरांच्या मनात आपल्याविषयी गैरसमज निर्माण होण्याआधी आपण सगळं खरं सांगून टाकू ना त्यांना. नाही तुमचं बरोबर आहे वासंती ताई. तुम्ही एक काम करा, तुम्ही पुढे व्हा, मी पण येतो. काय आपण दोघांनी मिळून सुरू केलं आहे, त्याची कबुली सुद्धा आपण दोघांनी मिळूनच द्यायला. बर, या तुम्ही. आई, रिक्षा आली आहे, चल चल. काय करावं ना काही सुचत नाहीये. काही करायला गेले तर तोंडावर पडते. काय मीना, आता पुढे काय कारस्थान करायचं याचा विचार करतेस ना? हो, काही प्रॉब्लेम? छे, अगं मला काय प्रॉब्लेम असणार आहे? कर ना, विचार कर. तू कितीही विचार केलास ना तरी तुझ्या मनात जे आहे ना ते अजिबात घडणार नाहीये. तुम्ही भविष्यवाणी कधीपासून करायला लागला? अगं भविष्यवाणी करायची काय गरज आहे? मला माहितीये ना, तू त्या दोघांना दूर करण्याचा कितीही प्रयत्न केलास ना तरी ते दोघं एकमेकांच्या आणखी जवळ येणार आहेत. गैरसमज आहे तुमचा. हो ना? अगं मग तुझा चेहरा असा पडलाय का? माझा चेहरा कुठं पडलाय? माझा मुलगा जिंकलाय, आय एम हॅपी. हो ना? अगं मग तो हॅपीनेस जरा चेहऱ्यावर दिसू देत ना. कसं असतं मीना, आपण जेव्हा एखाद्याचं वाईट करायला जातो ना तेव्हा आपल्यासोबत वाईटच घडतं. माझ्यासोबत काही वाईट घडत नाहीये. अजून एक गैरसमज. अजूनही वेळ गेलेली नाहीये मीना, वेळी सुधर. अगं प्रेमात खूप ताकद असते, भले भले हरलेत प्रेमासमोर. पण मी हारणाऱ्यातली नाही हे तुम्ही लक्षात ठेवा. बघ ट्राय करून. अगं तू हे जे काही करतेस ना त्यामुळे त्यांच्यातलं नातं दिवसेंदिवस घट्ट होत चाललंय. माझं ऐकशील तर हे सगळं सोड आणि त्यांचं प्रेम ऍक्सेप्ट कर. एक वेळ दगडाला पाझर फुटेल पण हिचं काही होऊ शकत नाही. या दोघांचं प्रेम हिला कधी कळणार आहे देव जाण. उशीर होतोय, आता निघायला हवं. विक्रांत, आवर ना यार. चल. किती उशीर, चल दुकान उघडायचंय. अरे थांब ना जरा, हे ठेवतो इथे. चल, झालं चल. झालंय. हो, उठ ना आता. आई तुम्ही या ना, बसा ना प्लीज, बसा. पाणी घेऊन जा. बस. गिरीश, आई राजा एक काम कर, चावी घे आणि तू पुढे जा, मी येतो. दे मी ठेवते.
कसा आहेस बाळा? आहे मी आता बरं आहे. अजून पण थकवा जाणवतो काय रे? नाही, थोडं बरं वाटतंय. अरे मग पूर्ण बरं होईपर्यंत आराम करायचा ना. हा, पण ते दुकानावर जावं लागतं ना. दुकान आहेच रे, पण आधी तब्येत महत्वाची. बरोबर आहे. बाबा या ना, या बसा येत. बस. बरं आहेस ना आता तू? बरं आहे. आई नाही आली? नाही. मला वाटलं होतं कॉम्पिटिशन जिंकलोय म्हटल्यावर येईल ते अभिनंदन करायला. असं का वागते ती? नको वाईट वाटून घेस विक्रांत. तुला माहिती आहे ना तिचा स्वभाव. काय झालंय? विक्रांत, ऍक्च्युली या दोघांना तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. काय बोलायचंय माझ्याशी? विक्रांत, तू प्लीज आम्हाला चुकीचं समजू नकोस. अहो, असं का बोलताय बाबा? इतके दिवस जे मनात दाबून ठेवलं होतं ते सांगायचंय तुला. कळत नाही तुम्ही काय बोलताय ते. स्पष्टपणे बोला ना प्लीज. विक्रांत, गेले काही दिवस तुझ्यासोबत जे सुरू आहे ना, ते एक नाटक होतं. म्हणजे वासंतीताईंनी माझ्या सांगण्यावरून लग्नाची ती अट तुझ्यासमोर ठेवली होती. काय? माझ्या मनात तसं काही नव्हतं रे. बाबा, पण तुम्ही हे सगळं का केलं? कारण आम्हाला मीनाला हे दाखवून द्यायचं होतं की तुम्हा दोघांचं एकमेकांवर खरंच प्रेम आहे. कितीही बिकट परिस्थिती आली तरी तुम्ही दोघं एकमेकांपासून वेगळे होणार नाही. मी त्यांना एक छोटंसं गिफ्ट दिलं, मूवी तिकीट्स. म्हणजे मला विक्रांतला दाखवून द्यायचं होतं की ती गिरिजा त्याला जास्त महत्व देते का तिच्या कामाला. एवढ्यानीच लग्न मोडेल असं वाटतंय का तुम्हाला? हे आपले जे छोटे छोटे डाव आहेत ना, तेच विक्रांतचा गिरिजावरचा विश्वास कमी करतील आणि मग आपण विक्रांतला पटवून देऊ की ती गिरिजा त्याच्यावर नाही, त्याच्या पैशांवर प्रेम करते. मी माझ्या मैत्रिणींना घरी बोलवून त्या गिरिजाच्या आईचा अपमान करायला सांगितला. तिची लायकी तरी आहे का माझी सून होण्याची? माझा विक्रांत कुठे आणि ती कुठे? माझ्या विक्रांतच्या नखाची सुद्धा सळ नाहीये तिला. नाही त्या गिरिजाला आणि तिच्या त्या भिकारडे आईला वटणीवर आणलं ना तर मीना देसाई नाव लावणार नाही. मला माफ कर रे बाळा, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. आई, तुम्ही का रडताय? काय रे, माहितीये मला तुम्हाला माझ्यामुळे किती सहन करावं लागले. खरंच सांगते, हे सगळं होत असताना माझा जीव पण ते ते तुटत होत रे. खरंच माफ कर. आई प्लीज हात नका जोडू. एवढं काही झालेलं नाहीये.
माफी नका मागू तुम्ही प्लीज. विक्रांत, मलाही तुला सॉरी म्हणायचं आहे. बाबा सॉरी म्हणायची काही गरज नाही. ठीक आहे, मला हे नक्कीच कळतंय की जे तुम्ही केलंय सगळं आमच्या भल्यासाठीच केलंय. हो, पण त्यामुळे तुला बरंच काही सहन करावं लागलं, हे खरं आहे ना. पण बाबा खरं सांगू, ह्याचमुळे मी कुठल्याही परिस्थितीशी 2 हात करायला शिकलो. जर असं घडलंच नसतं तर हा अनुभव मिळालाच नसता मला. काका, विक्रांत म्हणतोय ते बरोबर आहे. या सगळ्यामुळे आम्ही आता कुठल्याही संकटाला सामोरं जाऊ शकतो. आणि तुमच्या प्लॅनमुळेच आम्ही काय करू शकतो हे पण कळलं आम्हाला. खरं सांगू, तुम्ही आमच्या प्रेमाची परीक्षा घेतली हे बरंच झालं. यामुळे आमच्या दोघांचं नातं आणखीन घट्ट झालं. बाबा, आय एम सो हॅपी. तुम्ही सगळे आमच्या सोबत आहात हे ऐकून खूप बरं वाटतंय. तू आम्हाला समजून घेतलंस त्याबद्दल खरंच थँक्स. अहो, थँक्स काय म्हणताय बाबा? विक्रांत, म्हणजे आम्हा दोघांची एक इच्छा आहे, पूर्ण कराल? हो, विचारताय का बाबा? सांगा ना, काय इच्छा आहे? म्हणजे आम्हा दोघांची अशी इच्छा आहे की तुम्ही आता थांबू नये. रजिस्टर तर रजिस्टर, अरे पण लग्न करून मोकळे व्हा. बाबा सॉरी, पण असं नाही करू शकत मी. का? आई तयार झाल्याशिवाय मी लग्न कसं करू बाबा? विक्रांत, आता आईचा नाही गिरिजाचा विचार करायला हवास तू. बाबा, मला खात्री आहे की गिरिजाच्या मनात पण हेच असेल. हो काका, मलाही हेच वाटतंय. अरे प्लीज, असं नका करू तुम्ही. बाबा, तुम्ही टेन्शन नका घेऊ. आम्ही आईचं मन नक्की जिंकू. अरे पण बाबा, मला सांगा, आईने गिरिजाला सून म्हणून स्वीकारावं हे तुम्हाला वाटत नाही का? अरे वाटतंय रे मला. मला वाटतंय ना, मग तसंच होईल. काय गिरिजा? हो काका, तुम्ही नका काळजी करू. तुम्ही म्हणताय खरं, पण मला नाही वाटत मीनाला तुमचं प्रेम कळेल. तिला गिरिजा सून म्हणून नकोय विक्रांत. विक्रांत, गिरिजा, मला असं वाटतं की तुम्ही पुन्हा एकदा विचार करा. बाबा, असं का म्हणताय तुम्ही? काका, तुमचा आमच्यावर विश्वास नाहीये का? तुमच्यावर विश्वास आहे, पण तेवढाच माझ्या बायकोवर सुद्धा विश्वास आहे. म्हणजे काय म्हणायचंय कळलं नाही मला. म्हणजे ती तुमच्या लग्नाला कधीही तयार होणार नाही. का बाबा? विक्रांत, तुला चांगलं माहिती आहे, तू तुझ्या आईला चांगलं ओळखतोस. ती गिरिजाला कधीही घरात सून म्हणून येऊ देणार नाही. आणि बाबा, असं असतं तर एंगेजमेंटच्या दिवशी तिने अंगठी आणून दिलीच नसती. आणि आता तर विक्रांत चॅलेंजही पूर्ण करतोय. आणि काही दिवसात मी कॅफे सुरू करणार आहे, मग कशाला विरोध करेल ती? विक्रांत, ती तुम्हाला समजून घेणार नाही. बाबा, असं काही होणार नाही. मला तर असं वाटतंय की आम्ही दोघांनी भेटून तिच्याशी बोलायला हवं. काय त्याने काही फरक पडेल असं वाटतंय तुम्हाला? बाबा, कधी कधी मन मोकळं झाल्यामुळे ना विचार बदलतात. बघू, आणि गिरिजा पण आईला समजावेलच ना. हो काका, मी त्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. आय नो त्या खरंच समजून घेतील आम्हाला. तुम्ही म्हणताय तसं होईल असं मला तरी वाटत नाही. प्लीज माझा ऐका. तुम्ही आता थांबू नका, लग्न करून मोकळे व्हा. बाबा, असं कसं म्हणता तुम्ही? मी बरोबर बोलतोय विक्रांत. हे बघा, आता कोणाला काहीही सांगण्याची गरज नाहीये. हे बघा, तुम्ही लग्न करा, सेटल व्हा. अरे मला तुमच्या दोघांचा संसार बघायचा आहे. हो बाबा, पण प्लीज प्लीज विक्रांत, आता अजिबात हट्ट करू नकोस. बाबा, मला एकदा आईशी बोलू द्या. हो, आम्ही प्रयत्न न करता डिसिजन घेणं चुकीचं आहे ना. करेक्ट आहे गिरिजा. ठीक आहे,
तुमची हीच इच्छा असेल तर एकदा ट्राय करा. थँक्यू बाबा. अरे थँक्यू तर आम्ही दोघांनी म्हटलं पाहिजे तुम्हा दोघांना. एवढं सहन करायला लागून सुद्धा मोठ्या मनाने माफ केलं तुम्ही आम्हाला. बाबा ते आता सोडून द्या तुम्ही. बरं ठीक आहे, मी निघतो आता. मी पण निघते. काळजी घे. हो. चल. आई पाय पडतो. सुखी राहा बाळांनो. बाबा पाय पडतो. अरे चला येतो. विक्रांत ही माझी माणसं आहे. मी यांना नेहमी जोडून ठेवेन. मी नाही, आपण. आणि मला खात्री आहे आपण आईला पण समजावू. बोलू एकदा तिच्याशी. चालेल.